बुलेटिनमध्ये टॉप 9 घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे। सुरुवात करूयात आजच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भातल्या टॉप 9 बातम्यांनी। सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग। पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 आमदार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या भेटीला, उत्तम जानकर, अभिजित पाटील आणि नारायण पाटील महायुतीच्या बैठकीला, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। नाशिक विधान परिषदेसाठी भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंचा दराडेंना पाठिंबा, तर गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसेंकडून मनधरणी करण्यात यश। शिवसेनेचे नरेंद्र दराडे महायुतीचे अधिकृत उमेदवार। शांती आणि आमदारकीमध्ये मला कौटुंबिक शांती महत्त्वाची वाटते आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकीत प्रचार मी थांबवतोय। माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विनंती केली काल रात्रीच का आपण कुठल्याही प्रकारचा प्रचार या ठिकाणी करून महायुतीतलं वातावरण खराब होईल अशी कुठलीही गोष्ट करून अशी मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो। गोकुळ गीतेंबाबत भविष्यामध्ये विचार केला जाईल, मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर गोकुळ गीते यांच्यावर दबाव तंत्र नाही, महाजनांकडून स्पष्ट। शिवाय कुठेही मतांचं विभाजनही होणार नाही, महाजनांकडून स्पष्टीकरण। संदेशाची गरज नाही। आता यांनी माघार केल्यानंतर आम्ही आमचा एकच उमेदवार त्या ठिकाणी राहणार आहे महायुतीचा। तिथे कुठेही मताचं विभाजन होणार नाही। तुम्हाला दिसेल किती मतं पडतील आम्हाला, तुम्हाला दिसेल। त्यामुळे इथे कुठे तो प्रश्न नाहीच नाही। ते सगळे 100% मतं आमचे महायुतीचे ते आम्हालाच पडतील। जळगावमध्ये शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे विधान परिषद निवडणूक लढवण्यावर ठाम, तर गोकुळ गीतेंच्या अधिकृत माघारीनंतर पक्षश्रेष्ठींची चर्चा करून भूमिका घेऊ असं त्यांनी सांगितलं होतं। तर भाजपचे नगरसेवक संपर्कात असल्याचा महिला जिल्हा आघाडीच्या सरिता माळींचा दावा। जळगावात शिंदेंच्या शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे यांच्याकडून नगरसेवकांच्या प्रत्यक्ष भेटी घेत प्रचार सुरू। नशिराबाद आणि वरणगावमधील नगरसेवकांच्या भेटी घेत प्रचार सुरू। विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार रुग्णालय भरती प्रकरणाची हायकमांडकडून दखल, सूत्रांची माहिती। तर राज्यातील काही आमदार आणि नेते पदाधिकारी सबकाळांची हायकमांडकडे तक्रार करणार, तर उमेदवारी देण्याच्या सबकाळांच्या भूमिकेवर सुद्धा हायकमांड नाराज असल्याची सूत्रांची माहिती। मी माघार घ्यावी म्हणून अशी स्टेटमेंट्स, माझा डिजिटल प्रचार सुरू। आरोपांवर हर्षजित देशमुखांचं स्पष्टीकरण। तर डिजिटल प्रचार असतो का, यशोमती ठाकूर यांनी सुनावलं। माझ्यावर जे आरोप केले, पळून गेलाय, हे गेलाय, हालाकी मी पळून नाही गेलोय, मी माघार नाही घेतली आहे। मी माझं डिजिटल माध्यमातून माझं कार्य चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे। तरी त्यांनी असा जर आरोप केला आणि बिनबुडाच्या आरोपाने असे 15 आणि 20 करोड, हे तर मला रेटही माहित नाही असे प्रकार राहतात म्हणून। असं आहे, उलटा चोर कोतवाल को डाटे। काल आजारी होते, ICU मध्ये होते, म्हणतात 4-5 दिवस त्यांना बाहेर यायला लागतील। डॉक्टरांचं ट्रीटमेंट काय, एंजिओग्राफी काय आहे, त्याच्यामधनं काही स्टेटमेंट नाही। सर्व उमेदवारांवर दबाव आणला जातोय, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सबकाळांचा आरोप। तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये घोडेबाजार झालाय अशी ही प्रतिक्रिया। सर्व उमेदवारांवर मोठा दबाव आणला जातोय, घोडाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे। ही वस्तुस्थिती आहे आणि या वस्तुस्थितीचा हा दुसरा अंक आहे। आणि यातून हे मदमस्त सत्ताधारी जे आहेत हे विधान परिषदेत जेव्हा जातील तेव्हा हा शेवटचा आणि तिसरा अंक आपल्याला दुर्दैवाने बघायला मिळेल। पंढरपूर तीर्थक्षेत्र आघाडीच्या 9 नगरसेवकांचा भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊतांना पाठिंबा। जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत अनिल सावंतांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा जाहीर। मात्र तीर्थक्षेत्र आघाडीचे प्रमुख नेते भगीरथ भालके निर्णयावेळी अनुपस्थित। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अभिजित दिपके आणि मोदींचा ट्विट केलेला फोटो संजय राऊतांकडून डिलीट। तर अमेरिकेमध्ये कोण कोणास भेटलं अशा कॅप्शनसह राऊतांनी हा फोटो ट्विट केला होता। तर तो फोटो AI जनरेटेड असेल, अभिजित दिपकेची प्रतिक्रिया। वडेट्टीवार आणि राऊतांनी पात्रतेप्रमाणे बोलावे। तर वडेट्टीवार आणि राऊत म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणत काँग्रेसनं 70 वर्षात काहीही केलं नाही, लोणीकरांचा हल्लाबोल। संजय राऊत यांचं नाव घ्यावं असं ते नाव आता राहिलेलं नाही। त्यांनी पक्ष त्यांचा बुडवला आणि विनाशकाले विपरीत त्यांच्या बोलण्यानं, वागण्यानं शिवसेना संपलेली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी VSR कंपनीच्या विमानानं प्रवास केला नाही। मुंबई ते दिल्ली आणि दिल्लीहून मुंबई प्रवास CMRच्या विमानानं केला होता, सुनेत्रा पवारांची माहिती। पक्षाच्या हिताला प्राधान्य, कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप असल्यास विचार केला जाईल। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातनं सुनेत्रा पवारांचा हा इशारा। मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा संपन्न। तर याचवेळी सुनील तटकरेंनी भुजबळांची ओळख करून देताना कबड्डीचा उत्तम खेळ करणारे अशी व्यक्ती असे म्हणून करून दिली आहे। कबड्डीचा उत्तम खेळ खेळणारे ज्येष्ठ नेते नामदार छगन भुजबळ साहेब
पक्षापेक्षा कुणी मोठं नाही, त्यामुळे खेळात राजकारण करू नका आणि राजकारणाचा खेळही करू नका. छगन भुजबळांची या कार्यक्रमात प्रतिक्रिया. तर टीममध्ये मी 12वा खेळाडू, मी 12वाच खेळाडू राहणार, धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत. आता मगापासून चाललंय ते बुद्धिबळ खेळतो, हा तो कबड्डी खेळतो, हा कोण आणखी खो खो खेळतो, हा कोण. अरे बाबा, खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ समोरचे खेळाडू जे इथं बसले, जे खरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते नेमकं बघतायत की आपण सुद्धा टीम मध्ये आहेत, पण 12वेत आपला नंबर कधी लागतो. खरंय का नाही? राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला रुपाली चाकणकरांची दांडी. खरात प्रकरणानंतर चाकणकरांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान त्यांना पक्षाकडून निमंत्रण देण्यात आलं होतं की नाही, की त्यांनी स्वतःहून कार्यक्रमाला येणं टाळलं, हाही प्रश्न आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा 58% महागाई भत्ता दिला जाणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा. शासनाप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना 53% जो महागाई भत्ता आहे तो 58% देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आणि त्याचबरोबर घरभाड्याच्या स्वरूपात जवळजवळ 100 कोटी रुपयाची थकबाकी एसटी कर्मचाऱ्यांची होती, ती सुद्धा देण्याचा निर्णय घेतला. एसटी महामंडळाच्या बैठकीत पडळकर आणि सदाभाऊ खोत आक्रमक. चर्चा करत असताना दोघेही एसटीच्या एमडींवर अंगावर धावून गेले. दरम्यान मंत्री प्रताप सरनाईकांच्या मध्यस्थीमुळे हा अनर्थ टळला. पडळकर आणि खोतांकडून एमडींवर भ्रष्टाचाराचे आरोप. आता बघूया टॉप 9 देशांतर्गत राजकीय घडामोडी. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून लोकसभेची सदस्य संख्या 824 च्या जागांपर्यंत वाढवण्याची शिफारस. तर नवीन मॉडेलनुसार सर्व मोठ्या राज्यांच्या लोकसभा जागांमध्ये 50% वाढ होणार आणि लहान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जागा दुप्पट करण्याची शिफारस. काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा. कर्नाटकमधून मल्लिकार्जुन खरगे, पवन खेरा, मनसूर अली खान यांना उमेदवारी. तर मध्य प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू तसंच झारखंडचे सुद्धा उमेदवार जाहीर. मल्लिकार्जुन खरगे राज्यसभेवर बिनविरोध. मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं कोर्टात त्यांची सुप्रीम कोर्टात काँग्रेसची धाव. दरम्यान निवडणूक आयोगाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे काँग्रेसकडून रिट याचिका. मीनाक्षी नटराजन काँग्रेसच्या मध्य प्रदेशातल्या राज्यसभा उमेदवार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या पत्रकार परिषद. तर नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पत्रकार परिषदेचं आयोजन. शुक्रवारी दुपारी 12 वाजता मुंबईतल्या बिर्ला क्रीडा केंद्रामध्ये ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 19 आणि 20 जूनला कोल्हापूर दौऱ्यावर. तर अमित शहा यांच्या हस्ते अंबाबाई विकास आराखड्याअंतर्गत सगळ्या झालेल्या विकास कामांचं उद्घाटन आणि पाहणीनंतर होणार शहांची जाहीर सभा. 20 जूनला होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार. तृणमूल काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का. राज्यसभा खासदार प्रकाश चिक बाराईक यांचा खासदारकीचा राजीनामा. तर यादी तृणमूलच्या 2 राज्यसभा खासदारांचेही राजीनामे. आणखी काही राज्यसभा खासदार राजीनामा देण्याच्या तयारीत. मी ममता बॅनर्जींची साथ सोडणार नाही. माझ्या कठीण काळात त्यांनी मला साथ दिली, त्यामुळे मी त्यांची साथ सोडणार नाही. शत्रुघ्न सिन्हा यांची ही प्रतिक्रिया. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जींच्या निवासस्थानावरील पक्ष कार्यालयामध्ये सीआयडीची धाड. तर टीएमसी आमदारांच्या बोगस स्वाक्षरी प्रकरणामध्ये ही कारवाई. सीआयडीच्या कारवाईविरोधात टीएमसीची कोलकाता उच्च न्यायालयात धाव. अभिषेक बॅनर्जीला ठेवायचं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, आता ममता बॅनर्जींनीच निर्णय घ्यायचा आहे. कल्याण बॅनर्जी आक्रमक. अभिषेक बॅनर्जी उद्धटपणे वागत असल्याचाही कल्याण बॅनर्जी यांचा आरोप. आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. आम्ही कोणतंही ऑपरेशन टायगर करत नाही. शिवसेनेमध्ये येणाऱ्यांना आम्ही नाही म्हणणार नाही. संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. मुळामध्ये आम्ही कोणतंही ऑपरेशन टायगर करत नाहीत, परंतु ज्यांना यायचं असेल तर त्यांना आम्ही नाही सुद्धा म्हणणार नाही. ऑपरेशन टायगर जर करायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेब कधीही ते निर्णय घेऊ शकतात. उपमुख्यमंत्री शिंदे आज आणि उद्या साताऱ्यातल्या दरेगावात. तर शिंदे दरेगावातील विकास कामांचा घेणार आढावा. रुपाली चाकणकरांच्या नोटिशीवरून रुपाली ठोंबरेंनी पोस्ट करत खिल्ली उडवली. ट्रम्प यांच्या अमेरिकेतूनच नोटीस धाडाल की काय अशी पोस्ट करत रुपाली ठोंबरेंनी चाकणकरांना डिवचलं. विरोधकांनी भाजपला रोखण्यासाठी महिला पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करावा. भास्कर जाधवांचं विधान. तर देशात चमत्कार घडवण्यासाठी महिलेला पंतप्रधान करावं, भास्कर जाधवांचं मत. आता भारतीय जनता पार्टीला शिह देण्याकरता
या देशाच्या पंतप्रधान म्हणून एखाद्या महिला उमेदवाराचं नाव जाहीर होणं गरजेचं आहे. या देशामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाची पंढरपुरात तयारी. आंदोलनासाठी मंडप बांधण्यास सुरुवात. आंदोलनाला पोलिसांची परवानगी नसली तरी कार्यकर्ते आंदोलनावर ठाम. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रोहित पवारांचं उद्या अन्नत्याग आंदोलन. पुण्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. पुणे विद्यापीठ परिसरामध्ये तरुण एकत्र. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. अभिजित दिपकेच्या नेतृत्वात हे आंदोलन. कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये थेट 2 पॅनलमध्ये लढत. सहकार महर्षी जयंतराव भोसले पॅनलला कब्बशी तर कृषी महर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनलला नारळ हे चिन्हांचं वाटप. तर कारखान्याच्या संचालक पदाच्या 21 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात. ॲप आधारित टॅक्सी आणि राईड हेलिंग या सेवांवर कारवाई करा. शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची परिवहन मंत्री सरनाईकांकडे मागणी. राईड हेलिंग सेवांकडून प्रवाशांची लूटमार होत असल्याचाही आरोप. शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थांवर विश्वस्त मंडळाची नियुक्ती करा. ठाकरेंच्या सेनेचे खासदार भाऊसाहेब वागचौरेंची मागणी. शिर्डी विश्वस्त मंडळ नसल्यामुळे मोठे निर्णय घेताना अडचणी येत असल्याचंही वक्तव्य. विश्वस्त मंडळ असल्यानंतर ज्या पद्धतीनं कामकाजाला गती मिळते ती गती मात्र प्रशासकीय कारकिर्दीमध्ये मिळत नाही. राज्य सरकारला विश्वस्त मंडळ नेमून हा कारभार सुरळीत करण्याची गरज आहे.